राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. काही महिलांचे पैसे तांत्रिक अडचणींमुळे किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्याने खात्यात जमा झाले नव्हते. अशा महिलांना आता एकत्रित 3 महिन्यांचे 4,500 रुपये दिले जाणार आहेत. महिला व बालविकास विभागाने ही माहिती दिली असून त्यामुळे अनेक महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. याचे कारण ई-केवायसी पूर्ण नसणे, आधार लिंक न होणे किंवा अर्जात छोटी चूक असणे असे होते. काही महिलांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. हे लक्षात घेऊन सरकारने आता तपासणी पूर्ण झालेल्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे थांबले होते आणि ज्यांनी ई-केवायसी आता पूर्ण केली आहे अशा महिलांना जानेवारीच्या हप्त्यासह एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आधीच मिळालेत त्यांच्या खात्यात जानेवारीचे नियमित 1,500 रुपये जमा केले जातील. निवडणुकीदरम्यान सरकारने या योजनेचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्र्यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. जर महिलांच्या खात्यात पैसे आले नसतील तर काही गोष्टी तपासणे खूप महत्त्वाचे आहे. जसे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का ते पहा. बँकेत DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे का याची खात्री करा. तसेच नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का हे तपासा. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.